नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। बघा, आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे जून महिन्याच्या 12 हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या जून महिन्याच्या हप्त्याला भरपूर असा उशीर सुद्धा पाहायला मिळालेला आहे। कारण महिना संपायच्या अगोदर पात्र बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता विस्तार होत असतो, परंतु या जून महिन्याच्या हप्त्यास थोडाफार जास्त उशीर सुद्धा झालेले आहेत। परंतु आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होत आहे। परंतु आज सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाहीत। आज काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये, उद्या काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 3 दिवसांमध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु जून महिन्याचा हप्ता 30 जून रोजी तुमच्या खात्यामध्ये विस्तार केला जाणार होता। कारण 30 जून रोजी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून पहिला GR काढण्यात आला होता। त्यानंतर 1 जुलै रोजी दुसरा GR काढण्यात आला। त्यानंतर 3 जुलै रोजी तिसरा GR काढण्यात आलेला होता। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, फक्त GR येत होते, परंतु प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत नव्हते। परंतु आजपासून जून महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपयाप्रमाणे जमवण्यास सुरुवात झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी जून महिन्याचा हप्ता जमा करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आदिती तटकरे मॅडमने आज प्रमुख 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, केलेली आहे। 10 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तार होणार आहे। परंतु आज फक्त बहिणींना जून महिन्याचा हप्ता विस्तार होत नाही, त्यासोबत 3 गॅसचे पैसे सुद्धा विस्तार होत आहेत। म्हणजे 3 गॅसचे 830 रुपये नाही, तर तुम्हाला थेट 2500 रुपये सुद्धा मिळत आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी काही योजनांचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ज्या 10 जिल्ह्यांमध्ये आज जून महिन्याचा हप्ता विस्तार होत आहे, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होत आहेत, म्हणजे जमा होत आहेत। तर ते 10 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, या ठिकाणी पाहू शकता त्या जिल्ह्यांच्या याद्या सुद्धा आलेले आहेत। या ठिकाणी पाहू शकता धुळे महानगरपालिकेची पहिली यादी आज जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यासोबत पुणे असेल, सोलापूर असेल यांच्या याद्या सुद्धा आलेले आहेत। ते जिल्हे सुद्धा बघून घ्यात, कारण ज्या बहिणींचा जिल्हा असेल त्यांना पैसे मिळतील, ज्यांचा जिल्हा नसेल त्यांना उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु सर्व लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक केलेले असावे, त्या बहिणींना पैसे मिळतील। ज्या बहिणींचे आधार कार्ड लिंक नसेल त्यांचे पैसे पेंडिंगला पडतील। सोबतच आधार कार्डवरती 4 नियम लागू झालेले आहेत। जर तुम्ही आधार कार्डच्या 4 नियमांचं पालन करत असाल तरच तुम्हाला पैसे सुद्धा येणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आधार कार्ड अपडेट केलेला असावं, KYC केलेली असावी, सोबतच आधार कार्डवरती पत्ता सुद्धा बरोबर असायला पाहिजे। म्हणजे जे नाव तुमचं आधार कार्डवरती आहे तेच नाव तुमच्या पासबुक वरती असायला पाहिजे। कारण पैसे सोडण्या अगोदर सर्व बहिणी पात्र आहेत का हे तपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तार होत आहे। बघा, सकाळीच पैसे येणार होते, परंतु लाडक्या बहिणींनो, बँकांचा प्रॉब्लेम असल्यामुळे सकाळी पैसे आलेले नाहीत। कारण हे पैसे सकाळी सोडण्यात आलेले आहे, सकाळीच डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। परंतु सध्याच्या स्थितीला बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये आताच आदित्य तटकरे मॅडमनी माहिती दिलेली आहे की आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून बहिणींना पैसे येण्यास सुरुवात होईल। आज 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, उद्या 14 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे कोणत्याही बहिणींनी काळजी करायची गरज नाही, कोणत्याही बहिणींनी बँकेमध्ये सुद्धा जायची गरज नाही। त्यांना पैसे पडलेत की नाही त्यांच्या मोबाईलवरती कळणार आहे। परंतु त्या अगोदर तुमचं बँक खातं तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असेल तरच तुम्हाला हे सुद्धा कळणार आहे। परंतु काही बहिणी याच्यामधून अपात्र होणार आहेत। ज्या बहिणी नियमांचं पालन करत नसतील, पात्रतेमध्ये बसत नसतील, त्यांना पैसे मिळणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 11 हप्त्यांचे 16,500 रुपये आलेले होते आणि आता तुम्हाला 12वा हप्ता 1500 रुपये, म्हणजे टोटल मिळून प्रत्येक वर्षाला प्रत्येक लाडक्या बहिणीला 18,000 रुपये मिळत आहे। तर तुम्हाला पुढील अजून 4 वर्ष 18,000 रुपये मिळणार आहेत। टोटल
मिळून 75,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये 5 वर्षांमध्ये विस्तार करण्याचं ध्येय सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे। परंतु लाडक्या बहिणीनं जून महिन्याचा 12 हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत त्या संदर्भात माहिती सुद्धा आलेली आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणी 4 चाकी गाडी वापरत असतील, ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, ज्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल आणि ज्या बहिणी सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी असतील तर अशा बहिणींना पैसे येणार नाहीत। परंतु ज्या बहिणी धुणे भांडे करणाऱ्या बहिणी असतील, ज्या बहिणी आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बहिणी असतील त्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, म्हणजे पात्रता तपासून पैसे सुद्धा सोडण्यात येणार आहे। परंतु सर्व लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण लाडक्या बहिणींनो शासकीय बहिणींनी चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेले होते। त्यामुळे सर्व बहिणींच्या अर्जांची पुन्हा एकदा छाननी पडताळणी करण्यात आलेली होती। तर या छाननीमध्ये पडताळणीमध्ये काही बहिणींचे आधार कार्ड अगोदर बँकेशी लिंक होते, त्यांचे डीबीटी अगोदर ऍक्टिव्ह होते, परंतु या छाननीमुळे काही बहिणींची डीबीटी डिऍक्टिव्ह सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुमचे डीबीटी डिऍक्टिव्ह असेल तर तुमचे पैसे पेंडिंगला पडतील, तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणीनं, जर तुम्ही या सर्व पात्रतेमध्ये बसत असाल, सर्व कामे केलेली असतील तर तुम्हाला पैसे येणार आहेत। परंतु आज ज्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत ते 10 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। जर तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज पैसे येणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं, या प्रमुख 10 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे, दुसरा जिल्हा मुंबई, तिसरा जिल्हा अमरावती, चौथा जिल्हा यवतमाळ, 5वा जिल्हा कोल्हापूर, 6वा जिल्हा सिंधुदुर्ग, 7वा जिल्हा अहिल्यानगर, 8वा जिल्हा परभणी जिल्हा, 9वा जिल्हा बीड जिल्हा आणि 10वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा। बघा, या 10 जिल्ह्यांमध्ये आज जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होतील। उर्वरित जे जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत, म्हणजे उर्वरित 26 जिल्हे राहिलेले आहेत तर त्या 26 जिल्ह्यांमधील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील। परंतु तुम्ही सुद्धा महत्त्वपूर्ण कामे करायची आहेत। ज्या ज्या बहिणी आधार कार्ड लिंक करतील, ज्या बहिणी नियमांमध्ये पात्रतेमध्ये बसत असतील त्या बहिणींना पैसे येणार आहेत। त्यासोबत ज्या बहिणी बँक खात्याची केवायसी करतील, ज्या बहिणी आपलं बँक खातं अपडेट करतील, ज्या बहिणी आधार कार्ड अपडेट करतील, ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, सरकारी नोकरीमध्ये नसतील, 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसेल, टॅक्स भरत नसतील, उत्पन्नाची मर्यादा या सर्व गोष्टींमध्ये ज्या ज्या बहिणी पात्र ठरत असतील त्या सर्व बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे, कारण त्यांनाच पैसे वाटप करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहेत। बघा लाडक्या बहिणीनं, लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती, ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात सुद्धा अगोदर येऊन जाईल। सत्य माहिती तुमच्यापर्यंत रोजची रोज पोहोचत सुद्धा राहणार आहे।